श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण बेळगावी कुंदा कसा करायचा तो बघत आहोत. आणि त्यासाठी मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस ऑन केला आहे आणि आता कढई तापलेली आहे. आपण त्याच्यात आता तूप घालूया. तूप तापलं की त्याच्यात ही डिंक पावडर आहे. डिंक पावडर ह्या तुपामध्ये आता फुलून घ्यायचं आहे. डिंक चांगला फुललेला आहे. आता बारीक रवा घालायचा आणि हा पण आता चांगला भाजून घ्यायचा. बघा छान ब्राऊन रंग आलाय. आता ह्याच्यात आपण न तापवलेले हे म्हशीचं दूध आहे, हे तापवलेलं नाहीये, कच्चं दूधच आपल्याला 1 लिटर ह्याच्यात घालायचंय. दुधाला आता उकळी आली आहे. आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय दही. आता हे दूध फाटेल दही घातल्यामुळे. दूध आपलं चांगलं फाटलेलं आहे. आता ही कढई गॅसवरनं खाली घ्यायची आणि दुसरं एक पॅन ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा 1 अंश देखील नको, अजिबात पाण्याचा थेंब नको. 1 लिटर दुधाला 1 कप साखर एवढी घालायची आणि साखर आपल्याला आता कॅरमल करून घ्यायची. साखर हलवायची नाही. बघा हळूहळू कॅरमल होत आहे ना. बघा छान असं कॅरमल झालेलं आहे. संपूर्ण साखर विरघळलेली आहे. अतिशय सुंदर असा गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय तर आपलं जे दूध आपण फाडून घेतलंय ते आता ह्याच्यात घालायचंय, पण सांभाळून घाला कारण की अंगावर येईल. सगळं गरम आहे ना. किती सुंदर रंग दिसतोय बघा. आता हे दूध आपल्याला पूर्णपणे मंद गॅस ठेवून आटून घ्यायचे. मी करून घेते. आपला हा बेळगावी कुंदा आता होत आला आहे. कुठेही तो पॅनला चिकटत नाहीये. बघा छान सुटतोय. अगदी सुंदर रंग पण आलाय. आता ह्याच्यात आपण घालायची वेलची पावडर. सगळं एकत्र करून घेऊया. ड्रायफ्रुट्स घालूया. सगळं एकत्र करूया. बघा किती सुंदर झालाय. खूप छान दिसतोय. आता आपण हा एका ताटात काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपला हा बेळगावी कुंदा तयार आहे.